नागपूरच्या भाजप नेते आणि माजी महापौर अर्चना डेहणकर यांनी पतीने पक्षाशी बंडखोरी केली, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला म्हणून नाराज होऊन घर सोडून त्या माहेरी आलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. अर्चना वहिनी, विनायकरावांशी तुमचं शेवटचं जे बोलणं झालं, काय वाद झाला, काय बोलणं झालं? आत्ता ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे त्याच्यामध्ये जे काही राजकीय समीकरणं असतील, पक्षाचा जो काही निर्णय असेल, उमेदवारी मागण्यापर्यंतचा निश्चित रूपानं प्रत्येक कार्यकर्त्याचा अधिकार आहे की आपले म्हणणं काय आहे किंवा मला का तिकीट हवी आहे हे म्हणणं पक्षाच्या श्रेष्ठीसमोर मांडणं हा अधिकार सगळ्याच कार्यकर्त्यांना आहे. परंतु एकदा पक्षाचा जर निर्णय झाला असेल की राजकीय समीकरणांमध्ये आम्ही हा असा असा निर्णय घेतलेला आहे, तर मला असं वाटतं की मी पण जर 97 काम करते आहे, म्हणजे त्यावेळेला माझ्यासोबत मोहन मते असेल, कृष्णाभाऊ खोपडे असेल, देवेंद्रजी फडणवीस असेल, यांच्यासोबत मी सभागृहामध्ये महानगरपालिकेत बसलेले आहे. त्यामुळे तेव्हापासूनचं आजच्या तागायचं राजकारण मी पाहिलेलं आहे आणि निश्चितच त्यांनी पाहिलेलं आहे, नाही पाहिलं असं नाही. परंतु जर पक्षाचा निर्णय असा झालेला असेल तर मला असं वाटतं की पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन काम करणं योग्य नाही आहे. आणि म्हणून मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की आपण अपक्ष उभं राहण्याचा निर्णय हा टाळावा. तुम्हाला पटत नाही आहे तर तुम्ही घरी बसा, पण असा निर्णय घेऊ नका. कारण तुम्ही एक ज्येष्ठ आणि एक जबाबदार स्वतः कार्यकर्ता, मी जरी राजकारणात असेल, माझे विविध पदं मी भूषवलेले असेल, पण तुम्हीसुद्धा विधानसभा, लोकसभा आणि नागपूर शहरामध्ये विविध पदांवर तुम्ही काम केलेलं आहे आणि तुम्ही एक जबाबदार आहे. तुमच्याकडे बघून बाकी कार्यकर्ते काम करत असतात. त्याच्यामुळे तुम्ही असा निर्णय घेऊ नका. परंतु त्यांचा निर्णय मला असं वाटतं अटळ आहे. म्हणजे आमचा वाद हा जो आहे तो राजकीय वाद आहे, घरगुती वाद नाही आहे कदाचित. म्हणजे तुम्ही तो एक समजून घ्या मला. पण तो राजकीय वाद टाळण्याकरता मला असं वाटलं की आपण बाजूला होऊन जावं आणि म्हणून मी काहीतरी थोडंसं रिलॅक्स होण्याकरता मी माझ्या भावाकडे आलेली आहे. जर ते नाहीच ऐकले तर मी दुसरा पर्याय हा पण शोधला की नरेंद्रनगर हे माझं माहेर आहे, बनीशनगर, आणि इथेसुद्धा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. तर गरज पडेल तर मी त्यांच्याकरता इथे काम करेल. तिथे घरी राहिली ते आपलं काम करतील आणि मी घरी बसून माझ्याच्याने होणार नाही. कारण कमळ आला म्हणजे अटलजींचं ते वाक्य अजूनही आठवतं की अंधेरा छटेगा कमल खिलेगा. तो कमळ खिलेला आहे आणि तो सदैव असाच खिलत राहावा ही आमची अपेक्षा आहे. आणि त्यांना मी एक हेही सांगितलं, ते पण जाणते आहे या सगळ्या गोष्टींचे. पण जर बावनकुळे साहेबांसारख्यांवर अन्याय होऊ शकतो आणि काही काळ ते स्तब्ध राहून त्यांनासुद्धा चांगले दिवस येऊ शकतात, तर अजूनही आपल्यालाही चांगले दिवस येऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही असा निर्णय घेऊ नका असं मी त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्याही पश्चात जर ते ऐकत नसेल तर ते सुद्धा एक जबाबदार व्यक्ती आहे. आपल्याला त्यांचा काय वाटतं की आपण आता काही दिवस इथे राहिल्यात तर कदाचित त्यांचा म्हणजे फेरविचार करतील निर्णयावर? हो, निश्चितच मला असं की किंवा आत्ता सध्या जरा राग जास्त आहे की त्यांचं म्हणणं की बाहेरचे सगळे उमेदवार आलेले आहेत, त्यामुळे त्यांचा राग जर आता जास्त हे आहे, तर कदाचित 2-3 दिवसांनी तो राग शमेल. आपण त्यांच्यासमोर दिसू तर अजून त्यांना वाटेल. तर म्हणून मी म्हटलं काहीतरी आपण थोडं बाजूला होऊन जावं, तर यांचा राग शांत होईल, त्याच्यानंतर पण बघू. तुमची त्यांच्याशी बोलणं होत आहे ना, म्हणजे पारिवारिक बोलणं होत आहे? पारिवारिक बोलणं होतं आहे. आता मी काल त्यांनी फॉर्म सबमिट केला आणि रात्री तो क्लिअर झाला म्हणून मी काल संध्याकाळीच आले. तसं बोलणं म्हणजे शेवटी जेवण झालं का किंवा वेळेत तुम्ही सगळं करताय का हा विषय, पण मी राजकीय विषयावर त्यांच्याशी चर्चा करत नाही आहे. खूप खूप धन्यवाद. तर अर्चना डेहणकर सांगतायत की राजकीय वाद टाळण्यासाठी त्यांनी घर सोडलेलं आहे. कारण त्या जर आपल्या घरी राहिल्या असत्या तर त्यांनी कमळासाठीच प्रचार केला असता, भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला असता आणि कुठेतरी घरी राजकीय वाद आला असता. तो टाळावा. आणि बावनकुळेंचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती मध्यंतरी निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे घरी बसायची वेळ आली होती. पण त्यांनी त्यामध्येही पक्षाचा प्रचार केला आणि नंतर त्यांना प्रदेशाध्यक्षपदसुद्धा चालत आलं. ही सगळी उदाहरणं देऊन त्यांनी आपल्या नवऱ्याला समजवण्याचा प्रयत्न केला आणि अजूनही त्यांची अपेक्षा आहे की ते फेरविचार करतील आणि आपल्या निर्णयातून मागे येतील. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.